नामस्मरण एक अद्भुत साधना। आज आपण पुढच्या लेखांकाला सुरुवात करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। देवासारखं संतांचंही नाव चालतं का? हो, अर्थातच शुभ लहरी प्रक्षेपित करणारं कोणतंही नाम चालतं। संत हे तर देवाचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांचे नाव का नाही चालणार? आजच्या घडीला श्री स्वामी समर्थ हा सर्वाधिक म्हटला जाणारा जप आहे। त्या खालोखाल ज्ञानबा तुकाराम आणि गणी गण गणात बोते हेही जप आहेतच। संतांनीच खऱ्या अर्थाने नामाचा प्रचार केला। फारसा काथाकूट न करता फक्त तुम्ही नाम घेत राहा, तुमची होडी पैल तीराला लागते की नाही बघा, हे त्यांनी आपल्या हयातीच्या शेवटपर्यंत लोकांना सांगितलं। रामदास समर्थांनी राम नामाचा 13 कोटी जप केला आणि त्यांना साक्षात श्री रामचंद्रांनी दर्शन दिले। रामदासांनी आपल्या ग्रंथातून नाम हेच तारणहार आहे हे सांगितलं आहे। देवीचे श्लोक निर्वाण मंत्र म्हणू शकतो का? देवीचा 99 मंत्र, सप्तशती, त्र्यंबक गौरीचा श्लोक हे सर्व वेदोक्त मंत्र आहेत। हे शुचिर्भूत होऊन म्हणायचे असतात। अखंड नामस्मरणात ते म्हणू नयेत। देवीची खूप नावे आहेत, बहुतेकांची कुलदेवीच असते, तिच्या फक्त नावाचा अखंड जप करू शकतात। उदाहरणार्थ नुसतं जगदंब जगदंब नामस्मरण करण्या अगोदर संकल्प करणे आवश्यक आहे का? कोणतीही साधना करण्यापूर्वी संकल्प करायचाच असतो। संकल्प म्हणजे देवाला दिलेली कमिटमेंट, शब्द। आपण व्यवहारात एखाद्याला दिलेला शब्द जसा पाळतो तसाच देवाला शब्द द्यायचा असतो आणि तो पाळायचाही असतो। इथे मी संकल्पाविषयी विस्तृत सांगणार आहे। बऱ्याच जणांना संकल्प हे यांत्रिक काम वाटते, तसे ते नाही। तुम्ही जेव्हा मी अमुक तमुक साधना इतक्या अवधीत पार पाडणारच आहे, ती माझी जबाबदारी आहे, हा शब्द देता तेव्हा तुम्ही न कळत देवाशी कमिटमेंट करत असतात। आता ती साधना वेळेत पूर्ण करणं हे तुमच्यावर बंधन आलं। जर तो शब्द पाळला गेला नाही तर ते तुमच्या कर्मसंचितात जमा होतं आणि पुढच्या कोणत्या तरी जन्मात तुम्हाला ती साधना पूर्ण करावीच लागते। देव बरोबर तुमच्याकडून ती वसुली करून घेतो। हे संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात घुसळावे लागते। कर्मसंचिताचा हा न्याय खूप सूक्ष्म आहे। बरेच जण संकल्प करतात आणि तो मोडतातही, कारण ते देवाला एक निर्जीव वस्तू मानत असतात। लहान मुले जशी आई वडिलांच्या धाकात असतात, तितकंच आपण देवाच्या धाकात राहिलं पाहिजे, कारण तोच तर करता करविता आहे। मग व्यवहारात आपली पिछेहाट होत असली, नुकसान होत असलं की आपण देवाला दोष देऊन मोकळे होतो। यासाठी संकल्प करताना 10 वेळा विचार करावा। देवाचे संकल्प हे 9 वर्षाच्या संकल्पासारखे नसावेत। नामस्मरणच नाही, इतर कोणतीही साधना करताना आपण ही साधना पूर्ण करू शकू का, हा अंदाज घ्यावा। साधना करण्याची तीव्र इच्छा असली की जरूर संकल्प करावा। संकल्पाने मनात बळ येते। शेंडी तुटो वा पारंबी, मी माझी साधना पूर्ण करणारच, हा निग्रह तुमच्या मनात रुजत राहतो। संकल्पाचा आसूड तुमच्या पाठीवर सतत वळवळत राहिला पाहिजे, तरच तुमच्या सर्व साधना पूर्ण होतील। तेव्हा नामस्मरण करण्यापूर्वी संकल्प करावाच लागतो। उद्या मी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सांगणार आहे, लक्ष असू द्या। भेटूया उद्याच्या अंकात। श्री स्वामी समर्थ।